मान्सूनपूर्व पावसाचं मुंबईमध्ये साचलं पाणी। बीएमसीची झाली पोलखोल। अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत साचलं पाणी। तूर्त वाहतुकीसाठी अंधेरी सबवे केला बंद। आज महायुतीची पत्रकार परिषद। गरवारे क्लब इथं घेणार संयुक्त पत्रकार परिषद। छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेमध्ये सत्तारांच्या मुलाचं बंड शमणार। एकनाथ शिंदेंची छत्रपती संभाजीनगरमधील आमदार खासदारांसोबत खलबत, तर सत्तारांची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबतही होणार बैठक। कर्जमाफीची घोषणा खात्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा। यापूर्वीच्या आणि नंतरच्या घोषणा पोकळ होत्या। शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक। शासन आदेशात जाचक अटी शर्थी। नियमित कर्जदारांना केवळ 50,000 रुपये मिळणार। शेतकरी नेते अजित नवलेंचा कर्जमाफीवरून हल्लाबोल। खरीप पिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश। एल निनोच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्सूनचा आढावा। नाशिक मल्टीनॅशनल कंपनी धर्मांतर प्रकरणी टीसीएसचा खटला फास्ट ट्रॅकवरती चालवण्याच्या हालचालींना वेग। टीसीएस प्रकरणी तपासात अनेक महत्त्वाचे धागेदोरे झालेत उघड। खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार। हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड केले फायर। 2 दिवसांमध्ये कोचिंग सेंटर उडवून देण्याची दिली धमकी। सुरक्षा रक्षकालाही बेदम मारहाण। आजपासून कर्नाटकात नवा गडी। डीके शिवकुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, तर मंत्रिमंडळ रचनेबद्दलही दिल्लीमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडल्या। निवडणुकीमध्ये गैरप्रकाराने भाजपचा विजय। मतमोजणीमध्ये अनियमितता केल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप। अण्णामलाई राजीनाम्यावरती ठाम। भाजपकडून अण्णामलाईंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। भारतात परतल्यावर मला अटक होऊ शकते। कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेंनी व्यक्त केली शंका। मथुरेचा आयआयटी बाबा अभिषेकला तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक। गंधर्व विवाह करतोय सांगत करायचा लैंगिक शोषण। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये 2 ठिकाणी ढगफुटी। भूस्खलनामुळे रस्ते बंद। सध्या कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी नाही। महाराष्ट्रातील 2 एसटी बसेसचा गुजरातमध्ये अपघात। 7 जणांचा मृत्यू। मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची सरकारकडून मदत। सीमावादामध्ये मध्यस्थीस नकार। नेपाळच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव भारतानं फेटाळला। द व्हॉइस ऑफ हिंद रजाबला सेन्सॉरची मंजुरी। ऑस्कर नामांकित चित्रपट 19 जूनला होणार प्रदर्शित।